आता आम्ही बॅग घेऊन खाली चाललो गाडीत बसवायला. बघा ही आमची तयारी. हे तुम्ही मामा हे डायरेक्ट सीटवर टाकत्या काय ब्लँकेट आहेत ना ते डायरेक्ट सीटवर टाकते. ब्लँकेट मांडव पण नाही नाही मांडव नाही ठेवायचं ते सीटवर टाक डायरेक्ट असं. तर आता आम्ही ब्लँकेट टाकलेले आहेत बसायच्या याच्यावर सीटवर आणि इथं बांधतात हार. तर आता आम्ही निघायच्या तयारीमध्ये आलोत. बसलो सगळे गाडीत आणि आता आम्ही निघतो. आता वाजलेत रात्रीचे 2:28 आणि मामा लोक यांची गाडी आलेली आहे इथं. आमचा दुसरा ब्लॉगर आपल्या छोट्या ब्लॉग्स लाईक शेअर सब ते मग कपडा बिना काढता येवाचा आहे. तुमच्या कल्याण काय बोलायला आम्हाला काहीच बोलू शकत नाही ना आम्ही. बघा तिकडे बघा आणि लग्नाला तो झोपला बघ पाठी. बाकी इथं हारवीर बांधतायत. हार बांधून झाला यांच्या गाडीचा. आपल्या गाडीचा तर मगाशीच हार बांधला तुम्ही बघितला असाल. मी थांबलो नारळ फोडण्यासाठी. दोन्ही गाड्या आजूबाजूला लावल्यात आणि नारळ फोडायचा कार्यक्रम चालू केलेला आहे. घेच हे फोड नारळ टेक दे इथं फोडते मी. ओके ओके मोरया. गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही निघालो. शिलपट्ट्याच्या रूटने जायचं आहे. बाबा हे अंकल कसला हसतंय. सोलून खारं गोड लागतं. बांधावरच्या आहेत त्या. बांधावरच्या बोलतात ना गोड असतात त्या मेटला. The next day. आता आम्ही नाश्ता करायला उतरलेलो आणि आमचा नाश्ता आलेला आहे. बघू शकता तुम्ही. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता वाजलेत 11 आणि आम्ही कापले म्हणजे आम्ही ट्रॅव्हल केला 350 किलोमीटर 350 किलोमीटर आणि थांबलेलो आता आरोमा व्हेज रेस्टॉरंटला. तिकडे नाश्ता केला आणि मग आता परत जर्नी चालू करतोय. म्हणजे इथं जायचं. कुठं जायचं? उज्जैनला ना. हां, मग आता उज्जैनला जायची जर्नी परत स्टार्ट करतोय. बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो रे. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर. Hours later. 12 वाजला. आता कुठं झोपतं. तर आता 12 वाजलेले आहेत आणि आम्ही MP च्या बॉर्डरच्या जस्ट असा जवळच आहोत
आणि आता मी CNG ला थांबलोय. या ब्लॉग मध्ये पहिल्यांदा सांगते की मी CNG ला थांबलोय कारण की बाकी ब्लॉग हा आणि गाडी अख्खी पेट्रोलवरती चालवलेली आहे. पेट्रोलवरती चांगला ॲव्हरेज देते आर्टिगा आहे ना, पहिल्यांदा समजलं मला. तर आता आम्ही CNG ला थांबलो कारण की इथं भेटते आणि 85.55 रेट आहे इथं. अदानीचा आहे. अदानीला बरं थोडा कमी कर, कितना कम आहे का. वाइल्ड बीन कॅफे. आम्ही बघ काय केला, घे बस घे केला सगळा. त्या तो काय बोलते तिला थोडा केचप काय बोलते, ती बोलते लो ना. 1 2 3 4 अरे 5 6 7 8 हे 8 केचप आणलं बस. 1 2 3 4 5 6 7 3:30. आता आम्ही थोडा काहीतरी म्हणजे जेवायला थांबलेलो. सगळे डबे आणले तेच आता खातो आम्ही आणि परत निघायचं आहे. आता उज्जैन 30 किलोमीटरच बाकी आहे अजून. तर गाईज आता वाजले 4:30 आणि आम्ही पोचलोय उज्जैनमध्ये आणि आता रूम शोधतोय. मग फ्रेश होऊन लगेच दर्शनाला जायचं आहे आणि त्यानंतर मग उज्जैनमध्ये फिरायचं आहे. कारण की मागच्या वेळेला आलो होतो ना तेव्हा दर्शन घेऊन मग लगेच आम्ही उज्जैनवरून निघालो होतो. तर यावेळेला विचार केला बरं स्टे करूया उज्जैनमध्ये आणि त्यानंतर मग उद्या पुढं निघायचं आहे. तर आता आम्ही हा विला घेतलेला आहे आणि बाकी सामान वगैरे काढून आता शिफ्ट करतो. आता सगळं सामान घेतलेलं आहे आणि आता चाललो आम्ही त्या हॉटेलमध्ये, हॉटेल रूममध्ये. चल वाड्यात सगळी मीच घेऊ. चला आम्ही कुठं इथं कवरती. ओके हां आपली बिल्डिंग घेतलेली आहे. डायरेक्ट पुरा विला बुक कर दिया आहे. हो हो सुम्या माझ्या मित्राचा विला आहे. पूर्ण विलाचे 8,000 का. ओके यो कोणला आहे रूम. हो वाव फ्रीज बीज सगळा आहे. किटली विटली आहे. बस झाला अजून काय पाहिजे. वरती लपाला जागा बिगा आहे. तर आता आम्ही फ्रेश बीच झालेलो आहे. आता तुम्हाला विलाचा टूर देतो. हाय आमचा टेरेस. इथं आम्ही जेवायला बनवणार आहोत. आपल्या छोट्या ब्लॉग्स अभय दर दुआ आणि हा मामा लोकांचा रूम. हाय हाय. आता तुम्हाला अजून वरती जाऊन वरती काय आहे रे. अच्छा टूर द्यायला लागते ना. 8,000. हा उज्जैन बघू शकता तुम्ही इथून अर्धा, बाकी अर्धा नंतर दाखवतो. तर गाईज आता माझी आंघोळ झालेली आहे. मी फ्रेश झालेलो आहे आणि तुम्हाला मग अशी 2च रूम दाखवला होता. आता अजून एक रूम दाखवतो कारण की मला पावडर पाहिजे. मग त्या रूममध्येच आहे ना. त्या रूममध्ये पावडर घ्यायला जातो तेव्हाच तुम्हाला ती रूम पण दाखवतो. मी पण आता बघितली ती. यांच्या रूममध्ये लाइटिंग चांगली आहे. हे भाई पिक्चर. चला आता आम्ही सगळे निघालो दर्शन घ्यायला. चला दिसत नाही तो आता काळा दिसतोय. संध्याकाळ पण झाली ना. येस असं नाही तसं काळच दिसतस. आता बघ नाही काळच दिसतस. आता मी गोरा दिसतोय काळा दिसतस. इट्स ओके. तुमच्या रूमचे तिकडे टाकलेली ना टेबलवर ठेवलेली. तुमच्या दरवाजाला आहे बघ नाही बोलतं.
परत एकदा आलो आम्ही उज्जैनला महाकालेश्वर मंदिरमध्ये. आणि मागच्या वेळेला तर तुम्ही बघितलं असाल की धावत आम्ही गेलो होतो. आणि मागच्या वेळेला माझा मोबाईल पण नव्हता नेला म्हणून सुमामाच्या मोबाईलमध्ये अख्खा ब्लॉग शूट केला होता. तर यावेळेला माझा मोबाईल पण नेईन आणि VIP च्या रांगेत घुसू बिना पैसे देता. आणि गर्दी खूप असेल. हा, कारण की आज सोमवार पण आहे आणि सोमवारी व्हाईट घालायचं असतं. हे रेड बीट घालून येतात, हे बघा ब्लॅक घालून येतात. रावडी राठोडनी ब्लॅक घातलाय आणि बाकीचं पब्लिक समोर चालते. हे मामा लोक सगळे पुढं आणि तो आबड्या ब्लॉगर. लाईन कुठं आहे? हे लाईन नाही, डायरेक्ट आतमध्ये जायचं. मागच्या वेळीचा स्पॉट, मागच्या वेळेला तिथे चेकिंग झाली होती, यावेळेला चेकिंग नाही झाली आमची. ही पिंड पूर्ण घंटेनी बनवलेली आहे. मागच्या वेळेला एवढे क्लिअर दाखवलं नव्हता, दिसले नव्हते ते. आणि ही महाकालेश्वरची एंट्री इथं मागच्या वेळेला आय गेस काहीतरी अर्धीच होती, यावेळेला बघू शकता तुम्ही पूर्ण केलेली आहे. इथे मस्त दिसते. आणि आता या एंट्रीमधून आपण आत जाऊया. मागच्या वेळेला मला तरी वाटतं मी मागच्या बाजूनी बाहेर आलतो किंवा आत गेलतो म्हणून ही एंट्री आपल्याला दिसली नव्हती. यावेळेला दिसते ती एंट्री आपल्याला. आणि बाकी आपली पब्लिक कुठे गेली ते आता दिसत नाही, त्यांना शोधायला लागेल. हां, ते पाठी आहेत. महाकालेश्वरचा दर्शन घेण्याचा पण असा VIP मध्ये असा म्हणजे ट्राय करेन किंवा VIP दर्शन द्यायला म्हणजे एकदम जवळून. मागच्या वेळेला लांबून दिला होता झूम करून, ते त्यात मजा नव्हती म्हणून विचार केला बरं आता झूम करून द्या. चल 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 चल. इथं बघू शकता किती गर्दी आहे मंदिराच्या बाहेर. आणि हा एक श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे. हा पण करून झाला आमचा. वरतून मग इथं धागा बांधला हाताला आणि मग आता वेगळ्या लोकांसाठी थांबलो आहे म्हणजे कसं कोणी हरवायला नको म्हणून. बाकी तर सगळं मस्त दिसतंय. तर हा आहे मुख्य निर्गमद्वार म्हणजे एक्झिट असेल 100%. यस, मालूम था. इथून चल सर्कल मारून जायचं असतं. मेन एक्झिट डुअर. यस, ओके. चुकीचा हातला चौऱ्यावर आहेत ना, चौऱ्याने येऊन खायला चला पहिले. अभि नाही. आता आम्ही बाहेर आलो मंदिराच्या, चाललो होतो काय शॉपिंग करायला आणि खायला प्यायला. तुम्हाला माझा आवाज दिसेल कारण की पब्लिकचा जाम आवाज येतात. आता वाजलेत 9 आणि इथं ॲनिमेशन चालू झालेलं आहे बघू शकता. इथं स्क्रीन्स वगैरे लावलेत. हे मागच्या वेळेला नव्हता, यावेळेलाच ॲनिमेशन वगैरे केलेलं आहे ते. आणि आता आम्ही आलो आहे एंडिंगला म्हणजे आता एक्झिट करतो आणि मग कुठेतरी खायला जातो. अभी कितना दिन होके गए सर? कितने टाइम थोड़े हो जाएगा? 15 दिन लेके अब 15 दिन भी अभी लेके गए सर आगे. अभी क्लेम का कोई सा प्रोसेस नहीं है. नहीं सर आपको था क्या आपने सब जवाब दे सर. मैंने